नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत धाबा स्टाईल दम आलू कसा बनवायचा ते बघणार आहोत। तर चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आमच्या चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला मिळतील। मी ते धाबा स्टाईल दम आलू करण्यासाठी लागणारे साहित्य घेतलेले आहे बघा। 10 छोटे छोटे बटाटे घेतलेले आहेत, साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। 2 कांदे चिरून घेतले, 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत मध्यम आकाराचे, थोडंसं आलं आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या, लाल तिखट, कोथिंबीर आणि गरम मसाला। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। प्रथम अगोदर आपण कांदा आणि टोमॅटो भाजून याचं वाटण तयार करून घेऊया। लोखंडाचा तवा घेतलेला आहे, तवा चांगला गरम झाला आहे। आता आपण अगोदर कांदा भाजून घेऊया। कांदा चांगला आपण तांबूस रंगावर भाजून घ्यायचा आहे। याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेऊया। तेल टाकल्यामुळे कांदा आपला पटकन भाजतो। कांदा आपण चांगला 4 ते 5 मिनिट चांगला परतून घ्यायचा आहे। कांदा आपला चांगला भाजला आहे, आता आपण काढून घेऊया। आता आपण टोमॅटो 2 ते 3 मिनिट भाजून घेऊया। थोडंसं यामध्ये टोमॅटोमध्ये तेल टाकून घेऊया। टोमॅटो आपण चांगला 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा आहे। टोमॅटोला जास्त वेळ लागत नाही बघा, तो लगेच मऊ होतो। टोमॅटो चांगला भाजला आहे, आता आपण काढून घेऊया। कांदा आणि टोमॅटो थंड होईपर्यंत आपण इकडं बटाटे फ्राय करून घेऊया। कढई घेतलेली आहे, कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल टाकलेले आहे। आपण बटाटे फ्राय करून घेऊया। बटाटे आपण सोनेरी रंगावर भाजून घेऊया। हलकासा सोनेरी रंग आला की आपण येईपर्यंत आपण भाजून घ्यायचे आहेत। आणि या बटाट्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडंसं चवीपुरतं मीठ। मीठ टाकल्यामुळे बटाटे चवीला छान लागतात। बघा आपल्या बटाट्याचा छान रंग पण बदललेला आहे, चांगली फ्राय झाले ते। आता आपण काढून घेऊया। बघा आता आपण फ्राय केलेली बटाटे एका बाउलमध्ये काढून घेतले आहेत। चला आता आपण फोडणीची तयारी करूया। बटाटे फ्राय केलेल्या तेलामध्येच आता आपण फोडणी करणार आहोत। कांदा, टोमॅटो, आलं लसणाची ग्रेव्ही आपण चांगली भाजून घेऊया तेलामध्ये। 2 ते 3 मिनिट आपण चांगलं वाटण भाजून घ्यायचं आहे। कांदा टोमॅटो आपण भाजून घेतलेला आहे, त्याच्यामुळं जास्त वेळ लागत नाही भाजायला। चांगलं तेल सुटेपर्यंत आपण ही ग्रेव्ही भाजून घ्यायची आहे। मसाला आपला चांगला भाजला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया थोडीशी हळद, गरम मसाला। मी इथं एक चमचा काळा मसाला आणि 1 चमचा मिरची पावडर घेतलेला आहे, ते टाकून आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आपण आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। मसाले जळू नये म्हणून आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतूया। आपल्या मसाल्याला छान तेल सुटलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये फ्राय करून घेतलेली बटाटे टाकून घेऊया। मसाल्यामध्ये आपण चांगली बटाटे परतून घेऊया। मी याच्यामध्ये ओतणार आहे 1 ग्लास कोमट करून पाणी ओतलं आहे। आता आपण चांगलं याला मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये टाकूया चवीनुसार मीठ। याच्यावर झाकण ठेवून 10 मिनिटं दम काढून घेऊया। 10 मिनिट झाले आहेत आणि बघूया आपले बटाटे छान शिजले आहेत का। छान उकळी सुद्धा आली आहे बघा चांगली। बटाटा शिजलाय का आपण हे चेक करूया। बघा शिजलेला आहे। आपण बटाटा फ्राय करून घेतल्यामुळे 50 ते 60% बटाटा तिथेच थोडासा शिजला होता आणि इथं 10 मिनिटं शिजवल्यामुळे शिजलेला आहे। याच्यावर टाकूया बारीक चिरलेली कोथिंबीर।